नमस्कार। आज अश्विन पौर्णिमा शके 1935 कोजागरी पौर्णिमा सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेची उद्याची सर्वसाधारण सभा उधळून लावण्याचे आमदार जितेंद्र आव्हाडांचे आदेश। स्थानिक संस्था कर वेळेवर दाखल न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना आता 2% व्याजही भरावं लागणार। आणि कोजागरी निमित्त घरोघरी केशरयुक्त शाही दुधाचा बेत। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे महापालिकेची उद्या होत असलेली सर्वसाधारण सभा उधळून लावावी असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या नगरसेवकांना दिले आहेत। आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे आदेश दिले। ठाणे महापालिकेच्या उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आलाय। हा प्रस्ताव रोखण्यासाठी ही सभा उधळून लावावी असे आदेश आव्हाड यांनी दिले आहेत। उद्याच्या सर्वसाधारण सभेत जुन्या धोकादायक पण अधिकृत असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी 1.5 चटई क्षेत्र निर्देशांक देणारा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आलाय। मात्र या प्रस्तावामुळे जुन्या ठाण्यातील रहिवाशांना नुकसान होणार आहे, तसंच इमारतीचा पुनर्विकासही अडचणीत येणार आहे। त्यामुळे आव्हाड यांनी या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे। वस्तुतः धोकादायक आणि अधिकृत इमारतींसाठी सर्वोच्च न्यायालयानं अलीकडेच 3 चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर केला होता। ठाण्यातील एक बांधकाम व्यावसायिक अशोक जोशी यांनी या प्रस्तावासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला होता। न्यायालयानेही 3 चटई क्षेत्र देण्याचे आदेश दिले असताना फक्त घोडबंदरमधील बांधकाम व्यावसायिकांना फायदा होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय। शहरामधील इमारतींना अधिक चटई क्षेत्र मिळाल्यास घोडबंदर परिसरातील जागेचे भाव कमी होतील, म्हणून हा प्रकार सुरू असल्याचा आव्हाड यांचा आरोप आहे। शहरामध्ये काही प्रमाणात शिवसेनेचा वरचष्मा आहे, मात्र आव्हाड यांनी या निर्णयावर बोट ठेवत एक परीने शिवसेनेलाच अडचणीत आणलंय। स्थानिक संस्था कर वेळेवर न भरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या स्थानिक संस्था करावर 2% व्याजही भरावं लागणार आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। महापालिकेचा स्थानिक संस्था कर 20 ऑक्टोबरपर्यंत न भरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना एप्रिलपासून त्यावर 2% व्याज भरावं लागणार आहे। बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम परवानगी घेताना क्षेत्रफळाच्या अनुज्ञेय असणारी स्थानिक संस्था कराची 50% रक्कम, प्लिंथ परवानगी देताना 10% आणि उर्वरित 40% रक्कम 24 महिन्याच्या कालावधीत अथवा भोगवटा प्रमाणपत्राची तारीख यापैकी जे आधी असेल त्या दिवशी भरली पाहिजे, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। स्थानिक संस्था कराची रक्कम विहित मुदतीत न भरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना प्रतिमाह 2% व्याज द्यावे लागणार आहे। वर्तकनगर येथील निओसिम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा या प्रमुख मागणीसाठी इतर काही मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। कंपनीच्या वर्तकनगर येथील कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा खोपड जिल्हा रुग्णालय, शासकीय विश्रामगृहामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर महानगर कामगार युनियनच्या झेंड्याखाली नेण्यात आला। निओसिम ही बिर्ला ग्रुपची कंपनी असून या कंपनीचं व्यवस्थापन ठाण्यातील कामगार अधिकाऱ्यांवर अन्याय करत असल्याचं महानगर कामगार युनियनचं म्हणणं आहे। ठाण्यातील निओसिम मध्ये कामगार आणि अधिकारी मिळून 500 कर्मचारी काम करतात। यातील 400 कामगार हे गेल्या 20 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत। या कामगारांना गेल्या 20 वर्षात केवळ किमान वेतनाशिवाय कोणत्याही सेवा शर्ती अथवा इतर सुविधांचा लाभ मिळू शकला नाही। कायद्याप्रमाणे मिळणारा किमान 8.33% बोनस सुद्धा या कामगारांना मिळालेला नाही। यासाठी युनियनने 8.33% बोनस मिळावा अशी मागणी केली आहे, तर व्यवस्थापनाने उत्पादन थांबवून कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा पवित्रा घेतलाय। न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता कंपनीतील मशिनरी हलवता यावी म्हणून 20 वर्षात प्रथमच प्रमुख प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला नवीन प्रवेशद्वार बांधले जाते।
कंपनीतील अनुचित प्रथांना आळा बसावा म्हणून विविध ठिकाणी दाद मागण्यात आली, पण व्यवस्थापनावर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही। यासाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला होता। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात व्यवस्थापनाला बोनस देण्यास भाग पाडावं, व्यवस्थापनाच्या अनुचित कामगार प्रथांची चौकशी करावी आणि कंपनीची जागा बांधकाम व्यावसायिकांना विकण्याचा डाव हाणून पाडावा अशा मागण्या करण्यात आल्यात। ठाण्यातील कासारवडवली परिसरात एका 3 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला चोपण्यासाठी मृत मुलीच्या नातेवाईकांनी न्यायालयाच्या आवारात धडक दिल्यानं मोठा गोंधळ उडाला होता। कासारवडवली परिसरातील सुरक्षा रक्षकाला या प्रकरणी अटक करण्यात आली होती। त्याला सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं, तर त्याला मारण्यासाठी या मुलीच्या नातेवाईकांनी न्यायालयात गर्दी केली होती। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला चोप देण्यासाठी पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि घोषणाबाजी करत धुळगूस घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र पोलिसांनी संयम राखल्यानं परिस्थिती नियंत्रणात राहिली। आरोपीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका पोलिसाच्या डोक्याला मार लागला। 30 सप्टेंबरला कासारवडवली परिसरातील 3 वर्षीयाची शुभांगी सदावर्ते अंगणात खेळताना अचानक गायब झाली होती। 3 दिवसांनी तिचा मृतदेह पाण्यातील डबक्यात आढळला होता। पोलिसांनी या प्रकरणी उन्नती वूड इमारतीचा सुरक्षा रक्षक रामकिरण गौड याला अटक केली होती। काल त्याला न्यायालयात पोलीस बंदोबस्तात आणलं होतं, तर चिमुरडीच्या नातेवाईकांनी दुपारपासूनच न्यायालयातच रामकिरण गौडला चोप देण्यासाठी गर्दी केली होती। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे नातेवाईकांना गौडपर्यंत पोहोचता आलं नाही, त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी बरीच शिवीगाळ केली। गौडला आमच्या हवाली करा, त्याला फाशी द्या अशी घोषणाबाजीही केली जात होती। ठाण्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समितीनं आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनं केली आहेत। मात्र शासन आश्वासनापलीकडे काहीच देत नसल्याचं या डॉक्टरांचं म्हणणं आहे। म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या डॉक्टरांनी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला होता। होमिओपॅथिक डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिन वापरण्याची परवानगी मिळावी, होमिओपॅथिक डॉक्टरांना शासकीय नोकरी मिळावी, होमिओपॅथीसाठी शासनानं स्वतंत्र संचालनालय निर्माण करावं, होमिओपॅथिक डॉक्टरांचा समावेश रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स अंतर्गत करण्यात यावा, ड्रग आणि कॉस्मेटिक कायद्यामध्ये होमिओपॅथीचाही समावेश करावा, होमिओपॅथी महाविद्यालयांची संख्या कमी करावी अशा काही मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। ठाण्यातील इन केबलचे वितरक आणि ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष मंगेश वाळंज यांचा वाढदिवस आज साजरा होतोय। मंगेश वाळंज यांनी अतिशय अल्प वयात केबल व्यवसायात पदार्पण करून नाव कमावलं। केबल चालक सुस्थितीत यावा यासाठी दिवसरात्र त्यांचे प्रयत्न आणि विचार सुरू असतात। यातूनच सर्व केबल चालकांचं मिळून एकच सर्व्हिस देणारं नेटवर्क असावं असा त्यांचा प्रयत्न आहे। म्हणजेच केबल व्यवसायाला कॉर्पोरेट रूप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। केबल चालकांबरोबरच केबल ग्राहकांनीही चांगली सुविधा मिळावी यासाठी कॉल सेंटर उभारण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। यामुळे ग्राहकांच्या केबल विषयीच्या तक्रारी संपतील आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवाही मिळेल असा दुहेरी उद्देश साध्य करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते। सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात केली। ठाण्यात आल्यावर सर्वप्रथम त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। ठाणे वार्ता परिवारातर्फेही मंगेश वाळंज यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा। आज अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा। पावसाळा संपल्यावर स्वच्छ आभाळ, तारे, आकाशगंगा, ग्रह आणि नक्षत्र रात्री दिसतात। मन आनंदित होतं। यातच चंद्राचं सुंदर प्रतिबिंब बघून मन आणखीनच प्रसन्न होतो। माणूस प्रत्येक गोष्ट निसर्गापासूनच शिकतो। मनात चांगले विचार आणण्यासाठी तो प्रार्थना करतो। तशीच प्रसन्नता कोजागिरी पौर्णिमा आणते। आजच्या दिवशी रात्री
12 वाजता केशरयुक्त शाही दुधाचा आस्वाद घेण्यात येतो. त्याची तयारी आज घरोघरी सुरू आहे. आजच्या रात्री लक्ष्मी आणि देवादिदेव इंद्र धरणीवर येतात. कोजागरती म्हणजेच घरात कोण जागा आहे. लक्ष्मी रात्री कोजागरती म्हणत फिरत असते. ज्या घरात या हाकेला प्रतिसाद मिळतो त्या घरात लक्ष्मी येते अशी समजूत आहे. म्हणून कोजागिरीच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत जागरण केलं जातं. आज ठिकठिकाणी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शाही मसालायुक्त दुधाचा बेतही घरोघरी करण्यात आलाय.